अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर महानगरपालिका निवडणुकीची तारीख जाहीर झालेली आहे. आजपासून 1 महिन्यानंतर हे मतदान जे आहे ते होणार आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी मतमोजणी होणार आहे. म्हणजेच आपल्या डोळ्यासमोर पूर्ण निकालही येणार आहे. आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आहेत. जाणून घेऊयात. काय सांगाल, आता अनेक वर्षांपासून तुम्हाला देखील प्रतीक्षा होती कधी निवडणूक लागतीये. अखेर मुहूर्त मिळालाय, निवडणूक लागलेली आहे, तारीख जाहीर झाली आहे. खरं म्हणजे आपल्या सर्व कार्यकर्त्यांना खूप आनंद झाला की निवडणूक लागली. आम्ही सर्व नेते मंडळीची तयारी तर अनेक महिन्यापासून करतोय आम्ही. या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, जिल्हा परिषदच्या असो, नगरपंचायत, नगरपालिका किंवा आता महापालिका. पण लोकांना लोकांना नेहमी त्या ठिकाणी जे आहे, तर काय झालं की 5 वर्ष त्या ठिकाणी नगरसेवक नाही, काय नाही. नगरसेवक हा मसीहा असतो, मसीहा. म्हणजे इथं काही झालं की आपण नगरसेवक होऊन होतो, या इकडं नगरसेवक सर्व कामं करतात. म्हणजे एकतर शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला जे शिकवला, 80% समाजकारण दृष्टी केला आजकाल, तर त्या 80% समाजकारणामधला हा भाग आहे. आणि काही झालं की धावत जाणे, काही झालं की धावत जा. पण फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसेनेचाच नगरसेवक धावतो, बाकी कोणीच नाही. बाकीचे इतर पक्षाचे लोक तर फॉर्च्युनरमध्ये फिरत असतात. बरं, पण एक म्हणून म्हणून आमच्या कार्यकर्त्यांना खूप आनंद झाला की चला आता आपल्याला चान्स आहे. आणि म्हणून आज मी थोडं सांगतो की खूप चांगलं झालं, निवडणुका डिक्लेअर झाल्या. आता 1 महिन्यात इलेक्शन आता सर्व पूर्ण संपून जाणार. बरं, परंतु विरोधक म्हणून तुम्ही काही ऑब्जेक्शन देखील घेतले होते, विरोध होता की दुबार नावं, काही मतदान केंद्रावर काही विविध प्रकार असे तुमचे आरोप होते. नाही, त्याचं काय? आता मी सांगतो की आम्ही म्हणजे बरेचसे त्या ठिकाणी मी सुद्धा महापालिका आयुक्तांकडे बसून त्या ठिकाणी अनेकांचा सगळ्या अधिकाऱ्यांच्या बसून त्या ठिकाणी म्हटलं, मला एकच सांगा तुम्ही, हा प्रभाग आहे ना, हा प्रभाग आहे, हा प्रभागात ह्या प्रभागाच्या मधले नावं बाहेरच्या प्रभागात नाही टाकायचं. हे चूक आहे म्हटलं तुमचं. मग तुम्ही प्रभाग कशाला केला? बरं. त्यांना पटलं ते. म्हणजे या प्रभागातले नावं या प्रभागातच राहिले पाहिजे. आणि म्हणून अनेक नावं त्या ठिकाणी ते परत दुरुस्त झाले. आणि त्या या उपरी जर समजा झाले असेल तर मग आमची मागणी आमच्या भूमिकाची आहे. समजा आता संजय बडे समजा एक नाव आहे, मग सचिन बडे एक नाव आहे, नंतर अजून त्याच्यामध्ये जर समजा आता संजय बडे 4 नाव असेल तरी तो एकाच ठिकाणी मतदान करेल, नाहीतर त्याला जेल होऊन जाईल. सचिन बडे म्हणून किंवा मी एकाच ठिकाणी करतो, या ठिकाणी ते लिहून दिलेले आहे. तरीही त्या ठिकाणी राहिले तर त्या ठिकाणी मग मतं शोधून कार्यकर्ते, आता आमचे सगळ्यांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी बसलेले असतील आणि ते पाहतील किंवा हे डबल मतदान हा करतोय. तिकडे पण केले, खोकडपर्यंत पण केले आणि गुलमंडीवर पण येऊन केला. तर आता मात्र याला शिक्षा झाली पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी शिक्षा होणार. त्या बरं, एक महत्त्वाचं म्हणजे आता शिवसेनेचा बालेकिल्ला छत्रपती संभाजीनगर जिल्हा शहर. मात्र आता एक हा मुद्दा उपस्थित केला जातो, महापौर कुणाचा होणार, कुणाचा ध्वज हा महानगरपालिकेवर फडकणार. मी तर तुम्हाला काय म्हणतो की शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने सतत महापौर आपले शिवसेनेचे झाले. म्हणजे आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे झाले. आणि आज उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे उद्धव साहेबांनी सुद्धा प्रचंड काम केलं होतं. आणि शिवसेना प्रमुखांनी या शहराला शांतता प्रस्थापित करून दिली, प्रगती झाली. आणि आज त्या शहराचं नाव त्या ठिकाणी त्यांच्यामुळेच झालं, शिवसेना प्रमुखांच्यामुळेच झालं संभाजीनगर, म्हणजे आता छत्रपती संभाजीनगर. पण इतकं असताना त्या ठिकाणी आपण साहेबांच्यामुळेच त्या ठिकाणी हा मजबूत बालेकिल्ला टिकलेला आहे. आता कोणी कितीतरी फुटले फाटले तर लोकांना आवडत नाही. मी तुम्हाला एकच सांगतो की महापालिकेच्या आमच्या ज्या पहिली निवडणूक झाली होती त्यावेळेस जवळपास आपले 15 नगरसेवक फुटले होत्या. ते 15 नगरसेवक फुटल्यानंतर जे काही वातावरण झालं होतं त्याच्यानं लगेच माझी विधानसभेची निवडणूक आली पाहिजे. त्या मतदानाच्या वेळेस जिथे जिथे लोक फुटले त्याचे 5-5, 6-6 पटीने मतदान आम्हाला झालं. पण समजून घ्या, लोकांना राग येतो, यांना आपण निवडून दिलं, हे फुटले ना. म्हणजे गद्दारीचा राग आमच्या संभाजीनगरमध्ये खूप आहे. ज्यांनी गद्दारी केली ना त्यांना त्या ठिकाणी निवडून येऊच नाही अशी भूमिका असते. म्हणून त्या ठिकाणी त्यांचा पराभव होईल आणि आमचा विजय जबरदस्त होईल. म्हणजे शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने उद्धवच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच महापौर होईल. ओके, आपण या ठिकाणी पाहताय निवडणुका जाहीर झाल्याच्या नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी देखील आता कुठेतरी सकारात्मकता दाखवलेली आहे. तर दुसरीकडे आमचाच महापौर होईल हा विश्वास जो आहे तो चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.